प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या मुलांनी खावं ते पौष्टिकच खावं. मग त्यांच्या आवडीच्या भाज्या जरी नसल्या आणि त्या पौष्टिक असल्या तर आपण अशा लपून छपून त्यांना ते चारत असतो. कशा ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच. खूप छान अशी पौष्टिक रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बनवायला अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे. चला तर मग पटकन रेसिपीकडे वळूया. नमस्कार सर्वांना, खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी एक मोठ्या साईजचा बटाटा मधून कट करून असा शिजवून घेतला आहे. म्हणजे थोडक्यात काय, बटाटा उकडून घेतलेला आहे. आणि आता सगळ्यात अगोदर त्याची साल काढून घेते बटाट्याची. त्यानंतर थोड्या वेळासाठी एका साईडला ठेवते. आणि इथे पहा, मी काही भाज्यांचा वापर करते. यामध्ये मी घेतलेला आहे थोडासा कोबी, आणि कोबी असा मी उभा पातळ बारीक चिरून घेतलेला आहे, किंवा तुम्ही खिसून पण घेऊ शकता. आता भाज्यांचं प्रमाण किती घ्यायचं, तुम्हाला किती रेसिपी बनवायची त्यानुसार ते तुम्ही ठरवा. तर इथे एक कोबी घेतला होता, त्याचा चतकोर भाग मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर मोठ्या साईजचा एक कांदा असा बारीक कट करून घेतला, आणि हे दोन्ही मिक्स केलेलं आहे, कोबी आणि कांदा. त्यानंतर यामध्ये घालायची आहे सिमला मिर्च. सिमला मिरचीसुद्धा अशी एकदम बारीक चिरून घालायची. आता हिरवी मिरची घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर स्किप करा, हिरवी मिरची वापरू नका. त्याऐवजी तुम्ही थोडंसं लाल तिखट वगैरे घालू शकता. तर मिरचीचं प्रमाणसुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. मिरचीचे तुकडे घातल्यानंतर लसूणसुद्धा असा बारीक कट केलेला घालायचा. लसणाचा साधारण एक कांदा सोलून घेतला होता, आणि तोसुद्धा इथे मी वापरलेला आहे. त्यानंतर मुलांच्या नावडीचा घटक म्हणजे बीट आणि भोपळा. हल्ली मुलांना ना बाहेरचे तळलेले पदार्थ खायला मात्र खूप आवडतं, आणि असे पौष्टिक पदार्थ खायला मुलं टाळाटाळ करतात. मग असा काहीतरी जुगाड करावा लागतो, जेणेकरून मुलांना समजत पण नाही यामध्ये आपल्या नावडीच्या भाज्या वापरलेल्या आहेत, आणि मुलेसुद्धा अगदी आवडीने खातात. त्यानंतर याची चव आणखीनच वाढावी यासाठी इथे मी थोडीशी कच्ची कोथिंबीर घालते. यामध्ये थोडंसं आलं पण खिसून घालायचं आहे. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या घालू शकता. जर इथे तुम्हाला पालक किंवा गाजर वगैरे घालायचं असेल तर गाजरसुद्धा किसून घालू शकता तुम्ही, आणि भाजी एकदम बारीक चिरून घालायची. त्यानंतर मी आता शिजवून घेतलेला बटाटासुद्धा असा किसूनच घालते. मैत्रिणींनो, रेसिपी थोडीशी जरी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो, त्यामुळे प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. तर आता यामध्ये जाईल चवीनुसार मीठ, आणि मीठ घातल्यानंतर पाणी न घालता हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला चटपटीतपणा यावा यासाठी इथे मी थोडेसे सुके मसाले वापरते. तर जरासा गरम मसाला अर्धा चमचा, हळद घातली, आणि त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे, आणि अर्धा चमचा इथे मी धने जिरे पूड घालते. म्हणजे खूप छान असा स्वाद येतो. पुन्हा एकदा हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कटलेट खाताना ना वरून एकदम क्रिस्पी, कुरकुरीत आणि आतमधून मऊ असले ना, खायला भारी लागतात एकदम. तर यासाठी मी इथे 2 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे, आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घातल्यामुळे याला कुरकुरीतपणा येतो. आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता इथे बघा, जर का आवश्यकता भासली तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता, पण इथे पाणी न घालताच व्यवस्थित छान असं हे मी मिक्स करून घेतलं आहे. तर आता तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअरसुद्धा वापरू शकता. खूप छान होतात कटलेट त्यामुळे. मैत्रिणींनो, कटलेट बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. पाहिले नसतील तर नक्की पहा. सगळ्या रेसिपीज खरंच खूप छान आहेत. तर बघा, पीठ मळून ठेवले, आणि पीठ मळताना एकदम घट्ट असं मळायचं आहे. तर आता पटकन याचे कटलेट बनवायला घ्यायचेत. यातला छोटासा पिठाचा गोळा घेऊन असं हातावरती गोल गोल करून थोडंसं प्रेस करायचं आहे. अगदी सहज कोणीही बनवेल एवढी सोपी रेसिपी आहे. तर कटलेट तुम्ही कोणत्याही आकारामध्ये बनवू शकता. तर इथे मी गोल आकारामध्ये बनवलेले आहेत.
आणि साईडला बघा थोडेसे पांढरे तीळ घेतलेत. व्यवस्थित दोन्ही बाजूने याला तीळ लावून घ्यायचे. आणि जर का तुम्हाला तीळ लावायचे नसतील तर कच्चा रवा घ्यायचा आणि तो सुद्धा असा ताटामध्ये पसरून त्यामध्ये कटलेट असे सगळ्या बाजूने असे घोळून घेतले ना, व्यवस्थित रवा छान असा लागतो. खूप छान होतात. दोन्ही पद्धतीपैकी कोणतीही पद्धत तुम्ही इथे वापरू शकता. आणि कटलेट बनवताना जास्त जाड किंवा जास्त पातळ न बनवता अशा पद्धतीने बनवायचे आहेत. कारण खूप अशी हेल्दी रेसिपी बनवतोय त्यामुळे हे तळून मी घेणार नाहीये. पुढे पाहालच तुम्ही. तर इथे गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा चांगला तापल्यानंतर त्यावरती तेल पसरून घ्यायचे. आणि तुम्हाला जर तळून घ्यायचे असतील तर तळून पण तुम्ही घेऊ शकता. मुद्दामच इथे मी लोखंडी तव्याचा वापर करते म्हणजे एकदम छान कुरकुरीत असे भाजून होतात. गॅसची फ्लेम जराशी कमी ठेवायची आणि यावरती झाकण ठेवायचे 2 मिनिटाकरिता. त्यानंतर खालच्या साईडने थोडंसं भाजून घेतल्यानंतर पलटी करून घ्यायचे. दुसरी बाजू पण आपल्याला अशीच भाजून घ्यायची आणि याला जरासा वेळ लागतो कारण हे तळून न घेता आपण कमी तेलामध्ये परतून घेणार आहोत. अजून थोडंसं तेल साईडने सोडायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक 2-3 मिनटं हे चांगले वाफवून घ्यायचे. खरंच तुमचा विश्वास बसणार नाही. खायला एवढे टेस्टी लागतात ना आणि पीठ वगैरे आतमध्ये कच्चं राहण्याचा प्रश्नच येत नाही. कारण हे 2-3 वेळा तरी यावरती झाकण ठेवून अधूनमधून पलटी करत असं हे आपण छान असं भाजून पण घेतलेलं आहे आणि आतपर्यंत चांगलं हे वाफवून पण तयार होतं. पुढे पाहालच तुम्ही. तर चला आता या रेसिपीचं शूटिंग झाल्यानंतर मला अजून एक रेसिपी बनवायची आहे आणि ती म्हणजे दोड्याच्या भाजीचं शूटिंग घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल दोड्या म्हणजे काय? तर ते तुम्हाला रेसिपी चॅनलमध्ये पाहायला भेटेल. कारण हा प्रकार आपण खरंच विसरत चाललो आहे. जुनी पारंपरिक रेसिपी आहे दोड्याची भाजी. बऱ्याच जणींना माहितीसुद्धा असेल. तर व्यवस्थित बघा हे बोलत बोलत सगळं खरपूस असं मी भाजून घेतलेत. खूपच पौष्टिक असणारी कटलेटची रेसिपी आपली तयार झाली आहे. वरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून मऊ. खायला तर म्हणाल ना एवढी जबरदस्त टेस्ट लागते ना. नक्की बनवून बघा आणि कसे झाले होते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर बघा आतमध्ये सुद्धा अजिबात पीठ कच्चं राहिलेलं नाही आहे. व्यवस्थित छान असे वाफवून झालेत. आता हे खायचे म्हटलं तर असे नुसते जरी खाल्ले तरीही खूप छान लागतात किंवा टोमॅटो सॉसबरोबर खावा किंवा असे नुसते खावा. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.